नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आणि गुड आफ्टरनून. मी जनार्दन काशीद स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 16 जुलै 2026 आणि टाईम होतो मित्रांनो 3:20. तर आपण आज पार्ट टाईम निघालो आहे. पार्ट टाईम म्हणजे सकाळी जरा निघणार होतो, पण थोडंसं काम होतं. आई आपली जरा आजारी होती, त्यामुळे आईकडे गेलेलो भेटायला. थोडं तिथं थांबलो, त्याच्यानंतर आलो घरी, जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर 1-1:30 वाजता 2 वाजता आपण CNG वगैरे भरून निघालो रोडपालीतून. आणि तिथून निघून आपण 2 ट्रिप कंप्लीट केल्यात मित्रांनो. रोडपालीला होतं, रोडपालीवरून थांबल्यानंतर उबरमध्ये एक आपल्याला नेरूळची ट्रिप मिळाली एक्सेलची. ॲक्सेप्ट केली, कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर नेरूळनंतर परत नेरूळवरून परत रिटर्न आपल्याला खारघरचीच उबरमध्ये दुसरी ट्रिप मिळाली. ती पण ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि आता जस्ट इथं पाठीमागे ड्रॉप केलं आणि आपण थांबलो आता याला खारघरला. तर 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात उबरमध्ये. आज पार्ट टाईम काम आहे मित्रांनो, जास्त काही काम होईल असं वाटत नाही, पण CNG किंवा रिचार्जचा खर्च जाऊन काय 1001 रुपये जरी राहिले तरी आपल्यासाठी भरपूर आहेत. व्हिडिओ बनवणारच नव्हतो, पण म्हटलं ठीक आहे, चला रिॲलिटी माहिती पडली पाहिजे. 3,000 झाले, रोज 3,000 झाले म्हणून आज पण 3,000 होतील असं नाही. आज कमी होतील, कारण आपल्याला काम असल्यामुळे आपण तिकडे गेलो नाही. सकाळी गाडी काढली असती तर झालेच ते पैसे. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. एखाद दुसरा दिवस चुकत असेल व्हिडिओ बनवण्याचा, ज्या दिवशी आपण काम करत नाही किंवा आपण कुठेतरी बाहेर गेलो असेल किंवा काही असेल, पण शक्यतो आपले व्हिडिओ रोजच्या रोज असतात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काय कमेंट असतील, काय जे उत्तर असतील. एका दादाची मला कमेंट होती की पॅकेजला गाडी चांगली आहे की इर्टिगा कसं आहे. तर इर्टिगा पॅकेजला कधी पण चांगली, फक्त कंपनी चांगली पाहिजे मित्रांनो. कोणती कंपनीवरती डिपेंड आहे. एखादी कंपनी जर आपल्याला बरोबर नाही भेटली तर पॅकेजला खूप अडचणी होतो. बरोबर नाही म्हणजे पैशाच्या संदर्भात बोलतो आहे. पैसे व्यवस्थित मिळाले पाहिजेत, कारण काही कंपन्या काय करतात, काम करून घेतात आणि पेमेंटला खूप अडचणी येतात. वेंडरशिप वगैरे या बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये असतात. त्यामुळे पॅकेजला शक्यतो आणि चांगल्या प्रकारे पॅकेज असेल आणि पेमेंट वगैरे जर काही इश्यू नसेल तर कंपनी खरंच चांगली. ओला उबेर काय खरं नाही. इर्टिगा गाडी बोलतो आहे, इर्टिगा गाडी तुम्हाला पॅकेज विथ ओला उबेर एक नंबर बेस्ट. म्हणजे पॅकेज करायचं आणि जेवढा तुम्हाला बाकी टाईम मिळेल, सॅटर्डे संडे किंवा सुट्टी असेल तेवढा तुम्ही ओला उबेर करू शकता. त्याच्यातून तुमचं बऱ्यापैकी इन्कम होऊ शकतो. तर एवढंच पॅकेज आणि इर्टिगा संदर्भात सांगायचं होतं त्या दादांना. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघूया कोणती ट्रिप मिळते, काय देतो तुम्हाला अपडेट आपण या. आणि परत या इर्टिगा गाडीविषयी आपण पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू बोलतच राहू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चला. तर हे बघा, सध्या खारघरमध्ये आपण इथं थांबलो आहे. 3:24 झाले आहेत. 30 किलोमीटर गाडी चालले आणि आता सध्या लॉग इन आहे आपण ओला आणि उबेर दोन्हीमध्ये पण. रॅपिडो अजून मी लॉग इन केलं नाही, पण रॅपिडोमध्ये पण लॉग इन करायचा विचार करतो आहे. तर ठीक आहे, आता इथून निघूया बाहेर. इथं गर्दी व्हायला लागली. काहीतरी कार्यक्रम आहे UP MP या लोकांचा. कोणता कार्यक्रम आहे माहिती नाही, पण भरपूर काही मी पण कस्टमरला तिथंच सोडले आणि इथं बऱ्याच इर्टिगा गाड्या वगैरे अशा लागल्यात. तर आता मी इथं थांबत नाही, निघून जातो इथून दुसऱ्या साईडला इस्कॉन टेम्पल किंवा आतमध्ये खारघरमध्ये. तिकडून आपल्याला एखादी चांगली ट्रिप भेटेलच. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही टाईम बघू शकता, 6:22 झालेत. 81 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे द्रोणागिरी उरण या साईडला. हे बघा, इथं कस्टमरला सोडलं, म्हणजे कामगारच आहेत. खारघरला होतो आपण आणि खारघरला एक छोट्या 2 ट्रिपा आपण कंप्लीट केल्या. तुम्हाला अपडेट दिल्यानंतर एक तलोजाची केली आणि तलोजावरून परत खारघरला आलो. आणि खारघरला जरा वेट करायला लागला. 1 तास वेट केल्यानंतर मग आपल्याला याची ट्रिप लागली, नावा शिवाची उरणची. आलो आता, कस्टमरला ड्रॉप केले. 30 किलोमीटरचे 613 रुपये काहीतरी मिळाले. जमलं तर मी स्क्रीनशॉट देतो या ट्रिपचा. तर अशा पद्धतीनं आपलं 1601 रुपयाचं काम झालं आहे. अजून आता बघूया इथून कधी कोणची काय ट्रिप लागते का काय. 6:15 झालेत, 6:20 झालेत. अजून इथून 1-2 ट्रिपा केल्या म्हणजे 2-2.5 हजारापर्यंत काम होईल आपलं पार्ट टाईममध्ये. तर ठीक आहे, चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. शकता मित्रांनो, 8:24 झालेत. 104 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे उलवेमध्ये. तर उलवेमध्ये येण्याचं कारण म्हणजे आपल्याला एक ट्रिप लागली मित्रांनो.
तिकडे थांबलेलं नावाशिवाला आणि नावाशिवरून एक आपल्याला ह्याची ट्रिप लागली TOB वरून उलवेला आलो. कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि कस्टमरला ड्रॉप केले आपल्याला आता इथून एक खारघरची ट्रिप लागली एक्सेलमध्ये. मस्त ट्रिप आहे ही. ट्रिप झाल्यानंतर काम पण चांगलं होईल. कमी वेळामध्ये आज पार्ट टाईममध्ये मस्त काम झालं आहे. तर तुम्हाला देतो अपडेट आज किती टोटल अर्निंग झाले. भेटू खारघरमध्ये. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही 9:25 झाले आहेत. 123 किलोमीटर गाडी चालली आहे आणि आपण आता खारघरमध्ये जस्ट आत्ताच कस्टमरला ड्रॉप केलं आहे सेक्टर 10ला आणि आपण आता इथून बाहेर पडतो आहे. तर मित्रांनो आज ना पार्ट टाईम आणि कमी टायमिंग म्हणजे आपण निघालो आहे 2 वाजता. पहिली ट्रिप आपल्याला मला वाटतं 2:30 वाजता काहीतरी भेटली. तर एवढ्या टायमिंगमध्ये कमी टायमिंग आणि पार्ट टाईममध्ये आज अर्निंग खूप चांगली झाली आहे मित्रांनो. जवळजवळ 2400पर्यंत अर्निंग झाले आणि फक्त सर्व ट्रिप या उबरमध्येच झालेत आपल्या. ओला वगैरे रॅपिडो काय वाजलं नाही. तर ठीक आहे आता बघूया गाडी कुठेतरी थांबवतो आता इथं किंवा नाहीतर मग आता चाललो आहे मी घरी आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला देतो अपडेट पूर्ण टोटल किती झाली अर्निंग काय ते पूर्ण किती झाली किती खर्च केला आणि आपल्याला पार्ट टाईममध्ये किती शिल्लक राहिले ते. तर ठीक आहे मित्रांनो आलो आहे आपण आता घरी. तर तुम्ही बघितलं असेल आपण खारघरला ट्रिप ड्रॉप केली आणि आलो डायरेक्ट घरी. ट्रिप वगैरे काय दुसरी वाजली 1-2 पण काय आपण घेतली नाही कारण जाऊया म्हटलं आता उशीर होतो आहे भूक लागली. 10 पावणे 10 झालेत. उद्या परत आपल्याला सकाळी अजून निघायचं आहे. तर उद्या असं ठरवलं मित्रांनो की उद्या एक मित्र आहे अजून माझा आर्टिगावाला. तर उद्या आम्ही ह्याला जायचं ठरवलं आहे एअरपोर्टला नवी मुंबई एअरपोर्टला कारण तिथून बुकिंग चांगल्या भेटतात पैसे चांगले मिळतात एक जरी ट्रिप झाली तर. तर विचार चालला आहे की उद्या सकाळी लवकर जाऊन एअरपोर्टला नंबर लावायचा आणि तिथून बघायची कोणती बुकिंग कशी आणि काय रेटची भेटते ती. तर तो एक आपण उद्या जरा अनुभव घेणार आहोत तुमच्याशी पण शेअर करू व्हिडिओच्या माध्यमातून. तर झालं आजचं काम. जवळजवळ 4, 5, 6, 7 ट्रिप कंप्लीट झाल्यात आपल्या उबरमध्ये पार्ट टाईममध्ये आणि जवळ 2300 काहीतरी काम झालं. तिथं स्क्रीनशॉट इथं आपण त्याचा उबरचा फक्त उबरमध्येच काम केलं आहे. ओला रॅपिडो काय आपल्याला आलं नाही. तर आणि त्याच्यामधून मग आपण उबरचा पास मायनस केला 265. ओलाचा मग पास मायनस केला 266 रुपये आणि 130 किलोमीटर गाडी चालली तर मी एक 500 रुपयाचा CNG पकडला. हे सर्व मायनस केलं तर 1496 रुपये काहीतरी आपल्याला प्रॉफिट राहते आज. म्हणजे जवळजवळ 1500 रुपये प्रॉफिट राहतो आहे. कमी आहे प्रॉफिट आजच्या दिवसाच्या मानानं पण आपण निघालोच होतो 2 वाजता. सकाळी जर लवकर निघालो असं अजून 700-800 रुपये प्रॉफिट आपल्याला राहिलं असतं. पण ठीक आहे एवढं पार्ट टाईममध्ये एवढं चांगलं प्रॉफिट बऱ्यापैकी राहिलं. तर ठीक आहे मित्रांनो आता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट शुभरात्री आणि श्री स्वामी समर्थ.